नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात। हरतालिका व्रत पूजा मांडणे आपण प्रथम पाहून घेऊयात। या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे। स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा। रांगोळी काढून व केळीच्या खांबाने चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावरती वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे। घरातील शिवलिंग या पूजेला चालत नाही। पिवळ्या कापडावरती या 3 मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे। त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करावे आणि त्या अष्टकमळावरती आपण कलश ठेवावा। आता कलशवर स्वस्तिक आपल्याला कुंकाने काढायचे आणि कलशामध्ये पाणी भरायचे आणि त्या कलशात सुपारी, नाणे, हळद टाकायची। नंतर मूर्तीची विधिवत अभिषेक करायचा। तुम्हाला माहिती आहे, अभिषेक पहिल्यांदा पाणी शिंपडायचं फुलांनी, नंतर म्हणजे पंचामृत आहे त्याने पण त्याच्यावरती पाणी शिंपडायचं, फूल भिजवून त्याच्यामध्ये शिंपडायचं। अशा प्रकारे अभिषेक करायचा। त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात। हरतालिका व्रतादरम्यान 16 शृंगारांचं विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदीही लावतात, जी सौभाग्याची निशाणी मानली जाते। उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावर, म्हणजे तांदूळ थोडासा ढीग करायचा, त्याच्यावरती सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडायचा। समोर 5 विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ हे सगळं पानांवरती मांडायचे। 5 पानावरती एक फळ प्रत्येक असं। हरतालिका पूजा कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे। नंतर देवासमोर विडे जे ठेवलेले आहेत त्याला अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा। घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करायचा आणि नंतर पूजेला प्रारंभ करायचा। पूजा करण्यापूर्वी दिव्यांची, म्हणजे जे आपले समय वगैरे लावलेले आहेत त्या दिव्यांची प्रथम हळदी कुंकू लावून प्रथम पूजा करायची सर्वप्रथम। नंतर गणपतीची आणि त्याच्यानंतर महादेव आणि सखी पार्वतींची षोडोपचारी पूजा करायची। पूजेसाठी घेतलेले साहित्य विधिपूर्वक देवाला अर्पित करायचे। पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण पाहूयात। चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापुराती, हळद कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, फुलांच्या आणि तेलाच्या वाती, विड्याची पानं, सुपाऱ्या, बदाम खारका, नारळ, फळे, खडीसाखर, फळे 5च घ्यायच्यात, गूळ खोबरं, पंचामृत, कापसाचं वस्त्र 1 पांढरं आणि 2 रंगीत, कोरे वस्त्र, फणी, काजळ, गळसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये। या व्यतिरिक्त फुले, फळे, दुर्वा, तुळशीपत्र आणि झाडाच्या पत्री म्हणजे पाने। तर झाडाची पाने तुम्ही फळांची आणि फुलांची दोन्ही पण घ्यायच्यात। हरतालिका व्रत नियम पाळल्यास नक्की फळप्राप्ती होते। पूजा केल्यावर तुम्ही धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा, पत्री व्हायच्या। हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्याचा पण आपण क्रम पाहूयात। प्रथम आपल्याला बेलाच्या पत्री व्हायच्यात। आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेरी, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाळी, मरवा, बकुळ, अशोकाची पाने अशा पद्धतीने व्हायच्या। जी मिळेल ती व्हा। नंतर मनोभावी प्रार्थना करा आणि नंतर हरतालिकेची कथा ऐकून आरती करून कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी। दिवसभर कडक उपवास करायचा आहे। शक्य नसल्यास फलाहार करावा। या दिवशी आगीवर बनवलेला कोणताही पदार्थ खाल्ला जात नाही। त्याच्यामुळे यावर्षी या व्रताला निर्जल व्रत म्हणतात, कारण की कोणताही पदार्थ खायचा नसतो, अगदी पाणी पण प्यायचं नसतं। पण ज्याला शक्य नाही त्यांनी फलाहार करू शकता।
हरतालिका व्रताचे नियम काय आहेत ते पाहूयात. हरतालिका व्रताला निर्जळी उपवास करतात. म्हणजे काही हरतालिका व्रतामध्ये पाणी वगैरे प्यायचं नाही आहे. एखाद्या व्यक्तीने एखादा हरतालिका व्रत करायला जर सुरुवात केली तर तो मध्येच सोडायचा नसतो. हरतालिका उपवासाला तिखट आणि मिठाचे कोणतेही पदार्थ चालत नाहीत. म्हणजे शिजवलेला कुठलाच पदार्थ चालत नाही. मासिक पाळीमुळे महिलांना पूजा जर करता आली नाही तर दूर बसून फक्त कथा ऐकायची. व्रत करता येतं, फक्त देवाला वगैरे हात नाही, फक्त पूजा जे व्रत आहे त्या बायकांनी फक्त कथा ऐका. हरतालिकेच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. हरतालिका व्रतामध्ये महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तसेच इतरांबद्दल द्वेषाची भावना बाळगू नये. ज्या घरात महिला हरतालिकेचा उपवास करतात त्या घरात मांस आणि मद्य असं सेवन करू नये असं सांगितलं जातं. यासोबतच घरातील सदस्यांनीही तामसिक आहार घेऊ नये. तर हरतालिका हा जो व्रत आहे ते 24 तासांचा उपवास म्हणून साजरा केला जातो. त्याच्यामुळे हा उपवास आहे तो भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला पहाटेपासून सुरू होतो आणि तो दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या पहाटेपर्यंत असतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. ज्या दिवशी उपवास असेल ते संध्याकाळी सोडायचा नाही आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला देवीची पंचोपचारी म्हणजे पूजा करायची. आपल्याला देवांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांच्यावर अक्षता व्हायची आणि त्यांचं मग आपण विसर्जन करायचं. विसर्जन हे तुम्ही नदीला, पाण्यामध्ये किंवा कुठेही झाडाखाली करू शकता. आणि मग तो दही भाताचा प्रसाद आपण खायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे आपला. हे हरतालिकेचे व्रत मध्ये जर सोडावं लागलं तर ते आपल्याला कसं सोडायचं ते आपण थोडक्यात पाहूयात. धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही आणि हे व्रत आयुष्यभर पाळावं लागतं. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचं उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. यामुळे व्रत सुरू राहतं अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीकडे हे व्रत पुढं चालू ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे संपूर्ण. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.